शासकीय सेवेत भरती झालेल्या नवनियुक्तांचं अभिनंदन करायचं, त्यांचा सत्कार करायचा आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करायचं। ही भन्नाट आयडिया राबवते ईट येथील वृक्ष संवर्धन टीम। धाराशिव जिल्ह्यातील ईट येथील वृक्ष संवर्धन टीमच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय। ईट व परिसरात नव्याने शासकीय सेवेत भरती झालेल्या नवनियुक्तांना निमंत्रण देऊन ज्या ठिकाणी वृक्षारोपण करायचंय त्याच ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन केलं जातं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून नव्याने शासकीय सेवेत भरती होणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलं जातं। त्यामध्ये निपाणी येथील अजित खोसे यांची PSI पदी निवड झाली, त्याबद्दल त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। त्यानंतर सूरज चव्हाण यांची जलसंपदा विभागात निवड झाली आहे, त्यानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले। तर महाराष्ट्र पोलीस दलात सचिन शिंदे व महादेव साबळे यांची निवड झाली आहे, त्यानिमित्त त्यांच्या हस्ते देखील यावेळी वृक्षारोपण करण्यात आले। या गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तर प्रगतिशील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला। अशा 5 जणांच्या हस्ते पिंपळाच्या झाडांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले। वृक्ष संवर्धन टीमने या ठिकाणी बोलून माझा असा वेगळा सत्कार जो केला आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे। आपल्या मराठवाड्यामध्ये अशी दुष्काळ परिस्थिती असताना असे वृक्ष संवर्धन उपक्रम जो स्तुत्य असा उपक्रम आपल्या हाती घेतला आहे, यासाठी मी खूप तुमचं अभिनंदन करतो। नमस्कार। मी प्रथमतः वृक्ष संवर्धन समितीच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। वृक्षाचं संगोपन करत असतानाच तरुणांच्या इच्छा आकांक्षांचं सुद्धा संगोपन केलं पाहिजे, हा एक चांगला नवीन विचार या समितीने इथं समोर मांडलेला आहे। आणि त्या विचारातूनच आज या ठिकाणी साबळे, श्री शिंदे, श्री खोसे आणि श्री काकासाहेब चव्हाण यांचे चिरंजीव या 4ही तरुणांचा शासकीय सेवेमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे, त्यामुळं त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। त्याबद्दल मी वृक्ष संवर्धन समितीचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर वृक्ष संवर्धन टीमच्या वतीने राबवण्यात येणारा हा अभिनव उपक्रम निश्चितपणे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। ज्या व्यक्तीची शासकीय सेवेत निवड झाली आहे त्या व्यक्तीसाठी झालेला सत्कार हा अविस्मरणीय असतो आणि त्या व्यक्तीच्या हस्ते लावण्यात आलेलं झाड हेही त्या व्यक्तीसाठी अविस्मरणीय असतं। त्यामुळे हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे।